सांगलीतील गावभाग परिसरात असलेल्या जैन बस्तीजवळील भावेवाडा येथून घरातील दागिने चोरून पलायन करणाऱ्या महिलेला पोलिसांनी जेरबंद केले। या महिलेकडून चोरीतील एकूण 3,51,000 रुपयांचे दागिने जप्त केलेत। सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे। दीपाली राजू ढगे असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे। फिर्यादी सुजाता पाटील या गावभाग परिसरातील जैन बस्ती जवळील भावेवाडा येथे राहतात। अज्ञात चोरट्यांनी दिनांक 12 जून रोजी घरातून 39 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणी शहर पोलिसात पाटील यांनी फिर्याद दिली होती। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या। पथकातील कर्मचारी तपास करत असताना तांत्रिक माहितीच्या तसेच गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली की सदरची चोरी संशयित दीपाली ढगे या महिलेने केली असून ती दागिने विक्री करण्यासाठी शहरातील अमराई उद्यान येथे येणार आहे। त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला आणि ढगे या महिलेला ताब्यात घेतलं। महिला पोलिसांनी तिची तपासणी केली असता तिच्याजवळ एक सोन्याची अंगठी मिळाली। यावेळी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने आणखी दागिने असल्याचं सांगितलं। यावेळी तिच्याकडून 1,44,000चे सोन्याचे गंठण, 90,000चा नेकलेस, 31,500 रुपयांचे कानातले टॉप्स, 22,500 रुपयांची सोन्याची अंगठी आणि 63,000चे मनी असा एकूण 3,51,000चा मुद्देमाल जप्त केलाय।